नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण भेंडी उत्पादक शेतकरी शेतात आलो. इथं पाहू शकता अशा पद्धतीने भेंडी लागवड केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकामध्ये अनेक गोष्टी या खूप चांगल्या असतात. लावताना आपल्याला योग्य अंतर लावावं लागत असतं. त्याच्यानंतर हे येलो ब्ल्यू ट्रॅप असतात, हे लावल्यानंतर आपल्याला मावा तुडतुडा असतो. तर मित्रांनो, वेळोवेळी फवारणी नियोजन, वेळोवेळी खत नियोजन, वेळोवेळी वॉटर सोल्युबल जे ग्रेड येत असतात 13/13 झालं, 12x झालं कुटवासाठी, 13 फुल सेटिंगसाठी झालं. त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या भेंड्या ह्या वाकड्या होत असतात किंवा अनेक शेतकऱ्यांच्या भेंड्या तोडायला सुरुवातीला गांजत असतात. तर शेतकरी मिळतो ते गांजता का बरं, तर आपल्याला कॅल्शियम आणि बोरान हे जेव्हा झाडाला कमी पडत असतं किंवा भेंडीचं जेव्हा पटापटा अन्न म्हणजे भेंडी कसं एक दिवस आड तोडायला येत असते, त्याच्यामुळे काय असतं त्याला नत्र फुरत पालाश या मुख्य अन्नद्रव्य तर लागतच असतात. पण दुय्यम अन्नद्रव्य मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, त्याच्यानंतर झिंक, फेरस, मॅग्नीज, बोरान, कॉपर, मॉल असे 17-18 प्रकारचे अन्नद्रव्य हे झाडाला लागत असतात. तुम्ही जरी शेणखत दिले नसलं तरी हे रासायनिक जे येत असतं हे झाडाला अवेलेबल करणं हे शेतकऱ्याची आवश्यकता असते. हे जर अवेलेबल वेळोवेळी राहिलं नाही तर भेंडी आपल्याला तोडायला गांजत असते किंवा एक दिवसाआड तुमची चांगली भेंडी निघत नसेल तर तुम्ही जर खत टाकण्याचा विचार करत असाल तर कोणतं ग्रेड ही टाकली गेली पाहिजे. तर शेतकरी मिळतो भेंडीसाठी आपल्याला युरियाचा वापर हा मुख्य म्हणजे करायचा नाही. युरियामुळे काय असतं ते पानांमध्ये जास्त ग्रीनरी येऊन जात असते आणि पानं हे खराब होऊन जात असतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 10-26-26 हे खत येत असतं. त्याच्यानंतर 9-24-24, 8-21-21 या ज्या ग्रेड येत असतात यांचा आपल्या भेंडी पिकासाठी आपल्याला वापर करायचा आहे. एकरी जर तुम्ही 2 बॅगा 8-21-21 किंवा 10-26-26 टाकायच्या आहे तर शेतकरी मित्रांनो, युरियाचा आपल्याला वापर अजिबात करायचा नाही. तुम्ही जर ठिबकवर भेंडी लागवड केलेली असेल तर वेळोवेळी आपल्याला वॉटर सोल्युबल असेल. आता जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला 12-61 वापरायचं आहे. त्याच्यानंतर फुलधारणेसाठी आपण कॅल्शियम बोरानचा वापर करत असतो. त्याच्यानंतर 13-13चा वापर करत असतो आणि जास्तीत जास्त माल हार्वेस्टिंग यावा त्यासाठी 052-34 न वापरता आपल्याला यावेळेस आपल्या टेम्परेचरमध्ये 13-40-13 किंवा 13-0-45 या ग्रेडचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, काय असतं की आता हा जो प्लॉट असा दिसतो, आता असा पद्धतीने प्लॉट हिरवागार असावा. त्याच्यानंतर हे टेम्परेचर असतं, टेम्परेचरमध्ये चांगल्या प्रकारे थिकनेस प्लॉटमध्ये टिकून राहावी त्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि सिलिकॉनचा आपल्याला वापर करायचा. तुम्ही फवारणीद्वारे कॅल्शियम वापरू शकता. त्याच्यानंतर झिंकचाही वापर करायचा आहे. त्यामुळे कसं आपल्या भेंडीचा फुल सेटिंग ही फुलधारणा जोरात होत असते. आणि शेतकरी मित्रांनो, फुलधारणेसाठी आता तुम्हाला टाटा बहार येत असतं किंवा फंटॅक प्लस येत असतं किंवा आपल्या अनेक प्रकारचे जे फुल सेटिंग अमिनो ऍसिड येतात, इसा बियाण सुद्धा आपण इथं वापरलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे ही फुलधारणा ही पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, भेंडीचे शेतकरी आता जेव्हा तुमचा आता मार्च समजा एप्रिलमध्ये आता खूप सारे शेतकरी भेंडी लावणार आहे. आता अनेक शेतकऱ्यांचं काय असतं पाणी संपून जात असतं. तर मग आपलं मे जून जुलैमध्ये जो भाव मिळत असतं त्या हिशोबाने ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी असतं त्या शेतकरी आता भेंडी लावत असतो आणि एक दिवसाआड आपल्याला पैसा हा मिळत असतो. आणि दरही पाहिलं तर आपल्याला या 3-4 महिन्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे दर मिळत असतात. तुम्ही 35-40 आता भेंडीचा विचार केला 20 रुपयाच्या पुढे जरी तुमची भेंडी केली तरी तुम्हाला ही परवडत असते. त्याच्यामुळे अनेक शेतकरी जे शेतकरी आता कंटिन्यूली भेंडी लागवड करत असतात तर ते कंटिन्यू त्यांना फायदा मिळत असतो. त्यासाठी अनेक शेतकरी हे भेंडी सोडत नाही. ती 10 रुपये 20 रुपये जरी गेली तरी ते लागवड करत असतात. त्यामुळे काय असतं काही दिवसांसाठी 10-15 दिवसांचा गॅप असतो. त्यानंतर भाव हे उतार चढानुसार चढत असता उतरत असता. त्यामुळे जे शेतकरी भेंडी लागवड करण्याचा विचार करत असतात त्यांनी हमीने भेंडी लावी. आता तुमचा मे जून जुलै या महिन्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं पाणी हे नाहीसं होत असतं, आटवून जात असतं. त्यानंतर अनेक शेतकरी हे भेंडी जे आता ज्यांच्याकडे पाणी आहे ते लावताय तर त्यांना बेनिफिट हा चांगलाच मिळत असतो. आणि ह्या युट्यूब चॅनलवर आपल्याला भेंडीचं नियोजन, त्याच्यानंतर व्हेजिटेबल असो, केळी असो, कोणतंही असो, फळफळान असो, सगळ्यांचं आपल्याला नियोजन हे मिळत असतं. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.